भावनिक कथा. राजाच्या डोळ्यातील पाणी. स्वराज्य उभं राहत होतं. लढाया चालू होत्या. किल्ले जिंकले जात होते. सगळ्यांना वाटायचं शिवाजी महाराज म्हणजे फक्त शूर, कठोर, धाडसी राजा. पण एक रात्री अशी आली जिथे राजा नाही, फक्त एक माणूस उरला. लढाईत एक तरुण मावळा शहीद झाला. तो एकुलता एक मुलगा होता. आई वडील दोघेही वयस्क. मावळे म्हणाले, महाराज, आम्ही बातमी देतो. महाराज म्हणाले, नाही, मी स्वतः जाईन. राजा स्वतः चालत त्या घरापर्यंत गेला. ना मिरवणूक, ना सिंहासन. दार उघडताच आईने महाराजांना ओळखलं. ती काही बोलली नाही, फक्त जमिनीवर बसली आणि रडू लागली. महाराज गप्प उभे राहिले. डोळ्यात पाणी होतं, पण शब्द नव्हते. थोड्या वेळाने आई म्हणाली, महाराज, माझा मुलगा परत येणार नाही हे माहीत आहे, पण तो तुमच्यासाठी गेला याचं मला अभिमान आहे. तेव्हा महाराज खाली बसले. त्या आईचे पाय धरले. ते म्हणाले, आई, तुझा मुलगा गेला, पण माझा भाऊ गेला. सगळे स्तब्ध झाले. महाराज पुढे म्हणाले, स्वराज्य जर अशा आईंच्या अश्रूंवर उभं राहत असेल तर त्या स्वराज्याची जबाबदारी माझ्या प्रत्येक श्वासावर आहे. महाराजांनी त्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेतली. पण त्याहून मोठं, त्यांनी त्या आईला आईच म्हणणं दिलं. परत येताना मावळ्यांनी पाहिलं. राजा चालताना डोळे पुसत होता. त्या दिवशी सगळ्यांना कळलं, शिवाजी महाराज फक्त तलवारीनं लढत नव्हते, ते माणसांच्या दुःखाशीही लढत होते. बोध: खरा राजा तोच जो विजयात गर्व करत नाही आणि बलिदानात डोळ्यांत पाणी आणतो.